अखंड महाराष्ट्राची अगदी पारंपरिक समजली जाणारी ही लोककला, या लोककलेच्या या सांस्कृतिक वारशावर खरं तर महाराष्ट्र हा उभा आहे। ह्या संस्कृतीवरती हा महाराष्ट्र उभा आहे, म्हणूनच या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो। मात्र या महाराष्ट्राची खरी लोककला जपण्याचं काम जर कोणी करत असेल तर हे लोककलावंत, आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल शाहिरांचं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खराखुरा इतिहास आपल्यापर्यंत आपल्या काव्याच्या माध्यमातून अगदी अंगावर काटा आणेल अशा पद्धतीने पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर शाहीर मंडळी। माझ्यासोबत आता शाहीर रामानंद उगले आहेत। यांची वेगळी ओळख करून देण्याची चूक मी करणार नाही, अखंड महाराष्ट्र खरं तर त्यांना ओळखतो। शाहीर खरं तर तुमची ओळख करून देणं म्हणजे हे चुकीचं काम होईल। खरं तर तुम्ही अविरत ह्या लोककलेची सेवा करताय, आणि विशेषत्वानं फक्त लोककलेचीच सेवा करतायत। त्याच्या पाठीमागचं नेमकं काय गमक आहे? तुमचं वय पाहिलं तर तुम्ही आपण एका वयाचे असू, तरुण वयातली मंडळी आज वेगळ्या क्षेत्राकडे वळताना पाहतात, मात्र तुम्ही लोककला जपताय, नेमकं काय त्याच्या पाठीमागचं कारण आहे? खऱ्या अर्थानं हा जो महोत्सव आहे, भेलण्याचा हा महोत्सव आहे, हा फार महाराष्ट्रभर गाजतो आणि या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आता राहिला तुमचा प्रश्न, मला अभिमान आहे या गोष्टीचा की मी लोककलावंतांचा मुलगा आहे। माझा जर अल्पपरिचय जर सांगायचं झालं तर आमच्या घरात 7 पिढ्यापासूनची परंपरा आहे, गोंधळाची परंपरा आहे, आणि त्या परंपरेच्या नंतर आम्ही शाहिरी कलेकडे वळालो। म्हणजे वडिलांकडून अनेक लोककलेचं बाळकडून मिळालं, मग त्याच्यात वासुदेव, भारूड, पोवाडा, गोंधळ, लोकगीत सगळ्याच गोष्टी, आणि मग शाहिरीचं थोडं विधिवत किंवा शास्त्रशुद्ध जी शाहिरी आहे ती शाहीर देवानंद माळी यांच्याकडून घेतले। सगळ्याच लोककलेचं बाळकडू अगोदर वडिलांकडून मिळालं, आणि मग आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आम्ही लोककलावंतांची मुलं आहेत। आज पाश्चिमात्य संस्कृती खूप वाढत चालली आहे, आणि अशा या संस्कृतीमध्ये महाराष्ट्राची लोककला घेऊन जाणं म्हणजे वादळात दिवा घेऊन जाण्यासारखं आहे। पण मग तमाशा कलावंतांचा मुलगा किंवा लोककलावंतांचा मुलगा म्हणून आमची काय जबाबदारी आहे, तर ती जी लोककला आहे ती नव्यानं आणि आत्ताच्या तरुण पिढीला आवडेल अशा पद्धतीने ती सादर करणे ही आमची जबाबदारी आम्ही समजतो, आणि म्हणून याच्यात सादरीकरण करताना खूप आनंद होतो। खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या हिंदी मराठी गाणी आली, चित्रपट आले, त्यांनी 100 कोटींचा गल्ला केला, नावारूपाला आले, मात्र लोककला जी आपल्या 7 पिढ्यांनी जपली तीच आपण पुढे जपतोय, आणि ती लोककला जेव्हा अखंड महाराष्ट्राने भारतभर नाव देते, काय मनामध्ये नेमकी भावना येते त्यावेळी? तुम्ही करत असलेलं काम हे अगदी बरोबर आहे हे सांगण्याचं काम जर कोण करत असेल तर प्रेक्षक वर्ग करतो। मी वयाच्या 5 वर्षापासून रंगमंचावर काम करतो। प्रत्येकाच्या आशीर्वाद, शुभेच्छा आम्हाला मिळत असतात, गुरुजनाच्या कृपा आहेत, आणि त्यामुळे गुरुजनाचा कृपा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही ही सेवा लोकांपर्यंत करू शकतो। आणि म्हणून महाराष्ट्र नाही तर देशाविदेशात सुद्धा आम्ही ही लोककला सादर केली। आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये फिजी आणि नाउरू या देशात सादरीकरण केलं, त्याच्यानंतर नेपाळमध्ये ही शाहिरी सेवा सादर केली, आणि प्रयत्न करतोय आणखी ही लोककला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा। महाराज मी फक्त 2 प्रश्न घेणार आहे। सध्याचा ट्रेंड जर आपण पाहिला तर यात्रा जत्रांच्या निमित्ताने पूर्वी जो लोकनाट्य गावामध्ये येत होता त्यातलं वगनाट्य आता लोक पावत चाललंय, आणि त्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न की गौतमी पाटील सारख्या नृत्यांगना मंचावरती येऊ पाहतायत, कुठंतरी आमच्या संस्कृतीचा विभत्सपणा आम्हीच समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी नेमकं काय वाटतं आणि काय त्याच्यावरती व्हायला पाहिजे? मुळात वगनाट्य कमी होत चाललंय असा जो तुमचा प्रश्न आहे ना, तर याला तमाशा कलावंत जे आहेत त्यांची सध्याची परिस्थिती अशी झाली की त्यांना सादरीकरण करायचं आहे पण तो प्रेक्षक नाही, आणि इतकं जुनी ही जी कला आहे याच्यात खूप ताकद आहे, पण ती ताकद ऐकण्याचा प्रेक्षक राहिलेला नाही, आणि त्यांना सगळं फास्ट पाहिजे। 2 मिनिटाची रील आपण पटकन 30 सेकंदावर आलो आपण, रील आपण पटकन बघत नाही, हा जो काळ आलेला आहे, आणि त्या काळामुळे आम्ही एवढे तयार झालेलो आहे की आज आम्हाला कोणी सांगितलं की आता 1.5 तासाची सेवा दिली तर बरोबर मी 1.5 तासात संपवू, तुम्ही जर म्हणले अर्धा तास करा, नाही 3 मिनिटात पोवाडा संपवायचा म्हटलं तरी संपू शकतो, कारण आम्हाला कळलेलं आहे की प्रेक्षकाला काय पाहिजे, आणि हे जेव्हा आपल्याला प्रेक्षकाची नाडी कळते ना तेव्हा आपण आधुनिक युगात आधुनिक सादरीकरण करू शकतो। मी जो दुसरा प्रश्न विचारला होता की वेगळ्या पद्धतीने आम्हीच आमची संस्कृती विभत्सपणे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, इतका पुरोगामी महाराष्ट्र आहे, अगदी 750 वर्षापूर्वींचा त्याला इतिहास आहे, मात्र आम्ही काहीतरी चुकीचं विचित्र करू पाहतोय, त्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि तुम्ही काय सांगाल, काय करायला हवं? कारण शाहीर हा नेहमी समाज प्रबोधन आणि सुधारण्याचं काम करत असतो। पहिलं म्हणतं आम्ही काय करायला पाहिजे यापेक्षा जे चाललंय ना बाजारामध्ये, तर वाईट गोष्ट पटकन येते, पटकन प्रसिद्ध होते आणि पटकन संपते सुद्धा, कारण कुठल्याच याला जास्त आयुष्य नसतं, पण जे तुम्ही करत आलेले आहेत आतापर्यंत 750 वर्ष होऊन गेले माऊलीला, तरी अजूनही ते ओव्या, त्या भजनं ते अजूनही आजरामर आहे आणि सगळ्यांना पाठ आहे, ही ताकद आहे। जे अस्सल असेल ते टिकतंच, आणि हे लवकर येणारं संगीत लवकर येतं, संपतं, प्रसिद्ध होतं आणि संपतं सुद्धा, ही आताची परिस्थिती आहे। आणि त्याच्यानंतर जी आम्ही जो तुम्हाला आत्ता बोललो की हे जे चालू आहे, हे चालू असताना तुम्हाला आम्ही बोललो की वादळात दिवा घेऊन जाण्यासारखं तरी सुद्धा उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, याप्रमाणे हा जो आम्हाला वसा आलेला आहे
किंवा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू पुढे वारसा, हा वारसा चालवत असताना आम्हाला खूप अडचणी येतात. आता आमच्या अगोदर जी पिढी आहे, जी वडिलांची पिढी आहे, यांनी तर खूप कष्ट खाल्ल्या, त्या मानानं आम्हाला काही नाही आहे. पण तरीसुद्धा आताच्या जनरेशनला सादरीकरण करत असताना फेस करावं लागतं. पण आम्ही थांबत नाही. आमची ती जबाबदारी आम्ही समजलेली असल्यामुळं आम्ही ते ताकदीनं सादरीकरण करत असतो. नक्कीच. खरं तर फक्त शेवटचा प्रश्न की आत्ता समाज सुधारणं इतकं कठीण होऊन बसलं, म्हणजे लोकांना एखादी गोष्ट त्यांच्या पचनी पाडायची, अगदी लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं सुद्धा अगदी अवघड गोष्ट झाली आहे. त्या सगळ्या वातावरणामध्ये ही फिएटची गाडी नेमकी तयार कशी झाली? नाही, आम्ही तो मुंबईचा आहे, माझा भाचा आहे. आणि मुंबईला जात असताना कुठे शूटिंग रेकॉर्डिंग असलं की आम्ही ताईकडे थांबत असतो. मग त्या शूटिंग रेकॉर्डिंगची प्रॅक्टिस त्याच्या घरात होत असल्यामुळे त्याला आम्ही बसून कधी शिकवलेलं नाही. आम्ही जे करतो ते बघितलं त्याने आणि हे सगळं त्यांनी पाठ केलेलं आहे. आमचं अजून काही नाही आहे. ज्यावेळेस आम्ही त्याला विधिवत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते आणखी चांगलं असेल, तेवढी नक्कीच खात्री आम्हाला. नक्कीच. खरं तर हे होते शाहीर रामानंद माळी. खरं तर त्यांनी जसं सांगितलं अगदी तसंच आहे की सध्या लोककला टिकवणं म्हणजे वादळात दिवा घेऊन जाण्यासारखं आहे. हा दिवा ते अगदी खंबीरपणे घेऊन जात आहेत. ज्या पद्धतीने बाजीप्रभूंनी खिंड लढवली त्या पद्धतीने तुम्ही लोककलेची खिंड लढवतायत, असंच मी या निमित्ताने म्हणेल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यासारखी अजून मंडळी या महाराष्ट्रात तयार हो आणि ही लोककला अशीच आजरामर राहो अशीच विनंती या निमित्ताने मी करतो. अभिषेक वामन, पहा.com साठी बेल्हे.